नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत. तुम्हाला असं वाटेल की मी जाणीवपूर्वक विरोधी पक्षांच्याबद्दल चांगलं बोलते आणि महायुतीबद्दल वाईट बोलते, पण तसं नाही आहे. मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. ज्यावेळी महाविकास आघाडीची स्थापना झाली त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना जी एकसंध होती, राष्ट्रवादी काँग्रेस एकच होती, त्यांच्यात पूर्वी काहीच नातं नव्हतं. ही महाविकास आघाडी कशी चालेल, हे धड चालेल का नाही असं तुमच्याप्रमाणे मलाही वाटत होतं. मी स्वतः शिवाजी पार्कवर जो शपथविधी सोहळा झाला त्याला हजर होतो आणि ज्याप्रमाणे जनता पक्षाचं जे सरकार होतं ते कसं बसं 2-2.25 वर्ष चाललं, पुढे त्याची काय वाट लागली ते माहितीच आहे सगळ्यांना. 1977च्या आणीबाणीनंतर त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार धड चालला नाही असं वाटत होतं. खुद्द शिवसेनेतल्या अनेक नेते तसं म्हणत होते. प्रत्यक्षात ते व्यवस्थित चाललं, म्हणजे आरोपबाजी फडणवीस वगैरे जोरात करत होते, पण महाविकास आघाडीच्या 3 पक्षामध्ये सतत काही गुरबोई चालू होत्या असं दिसलं नाही. बाकी आरोप सुरू होते, याचं नाकारण्याचं कारण नाही. 100 कोटींची वसुली असेल, अमुक तमुक असेल, हे चालू होतं. विरोधी पक्ष ते करणारच, पण महाविकास आघाडी सरकार बरं चाललं होतं. बरं, ते काय फार मोठ्या बहुमतात होतं अशातला काही भाग नाही. जसं बहुमत आज महायुती सरकारला आहे, वास्तविक विरोधी पक्षांची ताकद अगदी कमी आहे. पण आता विरोधी पक्षांची ताकद कमी आहे म्हणून की काय, आता भांडणं कमी चालू आहेत, तर मग आपण आपापसात भांडावं असं वाटते की काय महायुतीतल्या 3 पक्षांना. त्याप्रमाणे महायुतीमध्ये जबरदस्त भांडणं चालू आहेत. स्थानिक स्वराज्य त्या निवडणुकांच्या निमित्ताने महायुतीतले मित्रपक्ष अनेक ठिकाणी एकमेकाच्या विरोधात लढले. विरोधात लढताना कटुता देखील आली आणि इतकी कटुता आली की गंभीर आरोप व्हायला लागले एकमेकांवर. बोगसगिरी केल्याचे एकमेकांवरती आरोप केले गेले. आता निवडणुका या झाल्यात, रिझल्ट त्याचा यायचा आहे आणि रिझल्ट आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांचा महायुतीमधल्या पक्षाची कोणाची ताकद किती आहे याचा अंदाज एकमेकांना येईल. खरं तर भाजप हा मुख्य पक्ष आहेच, पण भाजपला आव्हान देणारा या एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा कशी कामगिरी करतो याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. आणि त्यानंतर जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत, महानगरपालिकांच्या आहेत, त्यामध्ये सुद्धा महायुतीतल्याच 3 पक्षामध्ये रस्सीखेच होईल. कारण महाविकास आघाडी म्हणून आज कमकुवत आहे हे नाकारण्याचं कारण नाही, पण जो विरोध महाविकास आघाडीकडनं अपेक्षित आहे तो झाल्यामुळे तितक्या ताकदीने होऊ शकत नाही, कारण त्यांची ताकदच कमी. मग यांच्यामध्येच मारामारी सुरू आहेत महायुतीमध्ये आणि त्या टोकाला गेलेल्या आहेत. तुम्हाला देशपातळीवरचं चित्र सांगतो. लोकसभा निवडणुकीत भाजपची ताकद कमी झाली. 400 पार तर झालंच नाही, 240 फक्त भाजपला मिळाल्या. स्वबळावर ते सरकार स्थापन करू शकले नाही. पण त्यानंतर ताबडतोब सावरून काही चमत्कार करत असतील, व्होट चोरी केली असेल, काही केलं असेल, पण हरियाणा असेल, महाराष्ट्र असेल आणि त्यानंतर बिहारमध्ये सलगपणे भाजपनी आपली सरकार स्थापन केली तिथे किंवा आपली ताकद वाढवली. नितीश कुमार जरी मुख्यमंत्री असले तरी नंबर 1चा पक्ष बिहारमध्ये आज भाजप आहे. जो काँग्रेस अनेक वर्ष बिहारमध्ये सत्तेवर होता तो बिहारमध्ये त्याचं पूर्ण जवळजवळ नामशेषच झालं आहे असं म्हणायला हरकत नाही. आता झारखंडमध्ये सुद्धा हेमंत सोरेन जे इंडिया आघाडीत आहेत, काँग्रेसबरोबर आहेत, ते आता काँग्रेसला टांग मारून ते भाजपवर जाणार अशा चर्चा आहेत. याच्यानंतर पश्चिम बंगालमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाला कॉन्फिडन्स आहे की आपण यावेळी खूप मोठ्या प्रमाणात ताकद वाढवू किंवा ममता बॅनर्जींच्या जागी आपलं सरकार स्थापन करू. म्हणजे भाजपचा आत्मविश्वास वाढलेला आहे
आणि महाराष्ट्रात 100% भाजप करण्याचं त्यांचं स्वप्न आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेतली की लक्षात येईल की आता भारतीय जनता पक्ष मित्रपक्षांचं देखील ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे. आम्हाला आता कुबड्यांची गरज नाही असं अमित शहानी तर म्हटलंच. आणि आता बघा पार्थ पवारचं प्रकरण अजून पुन्हा चर्चेत आलेलं आहे. म्हणजे पार्थ पवारच्या प्रकरणामध्ये अजित पवारांना संरक्षण दिलेलं आहे भाजपनं, त्यांना संरक्षित केलं जाईल. पण त्यांना एक सिग्नल दिलेलं आहे की जास्त शहाणपणा करू नका, तुम्ही आमच्या टप्प्यात आहात. जास्त शहाणपणा केला तर तुमचा आम्ही नेम धरू, आमच्याकडे बंदूक आहे. आणि त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांना सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की जास्त शहाणपणा केला तर आम्ही खपवून घेणार नाही. अमित शहांना जेव्हा एकनाथ शिंदे भेटले की ज्यावेळी प्रदेशाध्यक्ष भाजपचे रवींद्र चव्हाण एका पाठोपाठ एक शिंदेंची माणसं फोडायला लागली, तेव्हा प्रथम काय केलं, एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांनी कॅबिनेटवरती बहिष्कार टाकला. मी एकनाथ शिंदे म्हणाले की अरे काय बहिष्कार वगैरे तसं काही नाही, मी होतो ना स्वतः, आणि मी पक्षाचा प्रमुख आहे, मी होतो तिथे, त्यामुळे काही झालं नाही. मग ते मंत्री एकनाथ शिंदेचे देवेंद्रजींना भेटले. देवेंद्रजींना भेटल्यावरती देवेंद्रजी काय म्हणाले की तुम्ही म्हणता काय की आम्ही तुमची माणसं फोडतोय कल्याण डोंबिवलीमधली, ये खेळ किसने शुरू किया, खेळ तुमने शुरू किया, अब खत्म हम करेंगे. म्हणजे खेळ तुम्ही सुरू केला, उल्हासनगरमध्ये आमची माणसं फोडली, आमचे नगरसेवक फोडले तुम्ही, त्याचा बदला आम्ही आता घेणार आणि तो बदला घेतोय आम्ही. त्यानंतर गप्प झाले शिंदेचे मंत्री, मुकाटपणे करतात काय चडफडत बसण्याशिवाय. मग एकनाथ शिंदे पुढच्या टप्प्यामध्ये अमित शहांना भेटले. अमित शहा म्हणाले की या लोकल लेवलवरती तिथे काही मी फारसं लक्ष घालत नाही, तुमचं तुम्ही मिटवा. आणि मग पुन्हा माणसं प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी फोडायला सुरुवात केली, उलट त्यांनी टीका करायला सुरुवात केली. आणि मग असंही ते म्हणाले मध्यंतरी की 1 नंबर तो 1 नंबरही होत आहे, 2 नंबर 2 नंबरही होत आहे. म्हणजे 2 नंबरला काही अर्थच नाही आहे. मग उपमुख्यमंत्रीपद जर एकनाथ शिंदेकडे असेल, उपमुख्यमंत्रीपद हे काही घटनात्मक पद नाही आहे. त्यामुळे त्यांचा जाणीवपूर्वक पाण उतारा करणं सुरू होतं. हे सुरू असताना देवेंद्र फडणवीस हे गंमत बघत बसले होते. मग या दोघांच्या मध्ये शीतयुद्ध सुरू झाल्यासारखं चित्र निर्माण झालं. आणि मग दोघंही काही कार्यक्रमात एकत्र आले, म्हणाले की आमच्यात काहीच नाही, आम्ही भेटतोय, तुम्ही चित्र रंगवत आहे. आणि तसं काहीही नाही आहे. कोणत्याही सरकारमधले समजा आघाडी सरकार असेल तो होय आमचे मतभेद आहेत, रोज आम्ही भांडतोय, सकाळी भांडतोय, दुपारी भांडतोय, रात्री भांडतोय, असं कोणी कबूल करत नाही. ते आपल्याला वेगवेगळ्या घटनांची साखळी किंवा धागे जुळवले की मग आपल्याला कळतं की नेमकं काय चाललं आहे आणि त्याप्रमाणे नेमकं काय चाललं आहे ते लक्षात येते. बघा काल जी बातमी आहेत की डोंबिवलीमध्ये शिंदे सेनेचे 2 बडे नेते लोकल, शिवसेनेचे कल्याण ग्रामीण उपतालुका प्रमुख विकास देसले आणि दुसरे नेते सदानंद थरवळ यांचा मुलगा अभिजित थरवळ यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. म्हणजे बघा मध्यंतरी देवेंद्रजींनी काय सांगितलं की आता ठीक आहे, आमचं ठरलं की आम्ही एकमेकांची माणसं फोडणार नाही. पण फोडली ना, ही फोडली माणसं, त्याच्या अगोदर असं फोडलेली आहेत माणसं रवींद्र चव्हाणांनी. म्हणजे भुसखे मारेंगे, सर्जिकल स्ट्राईक करतात ते, घुसून मारतात ते. शिंदे सेनेला हे बघा कल्याण डोंबिवलीमध्ये, डोंबिवली हा तर रवींद्र चव्हाणांचा मतदारसंघ आहे आणि तळ कोकण म्हणजे मालवण सावंतवाडी हा सगळा पट्टा आहे, कणकवली ते तिकडचे ते मूळचे रवींद्र चव्हाण. आणि ठाणे डोंबिवली हा जो परिसर आहे आणि किंवा कल्याण डोंबिवली तो तर श्रीकांत शिंदे यांचा लोकसभा मतदारसंघ आहे. आणि शिवसेनेने ठाण्याचे मतदारसंघ मागून घेतले भाजपकडनं अगोदर, म्हणजे भाजपच्याकडे होते लोकसभा मतदारसंघ वगैरे, हे शिवसेनेने आपल्याकडे घेतले.
पण आता असं लक्षात घ्या तुम्ही की मुंबईची वाढ चौफेर होत चाललेली आहे. मुंबईचं क्षेत्र वाढत चाललं आहे, MMR रिजनचं वाढत चाललेलं आहे. सगळी डेव्हलपमेंट जी होती ती त्या भागात होती आहे. ठाण्याचे डोंबिवलीचे मतदारसंघसुद्धा वाढणार आहेत. आत्ताच ठाण्याचे 18 मतदारसंघ आहेत, त्याच्यातली निम्मी ताकद भाजपची आहे. पालिका मात्र एकनाथ शिंदेंच्या ताब्यात आहे. आता मी तुम्हाला सांगतो की रवींद्र चव्हाण जेव्हा वारंवार शरसंधान करतात, तिकडे निलेश राणे जे शिंदे सेनेत आहेत, राणेंचे चिरंजीव, ते सुद्धा देवेंद्र फडणवीसांवर किंवा अगदी नितेश राणे जे तिकडचे पालकमंत्री आहेत त्यांच्यावरती त्यांना टार्गेट करत नाही आहेत. त्या ठिकाणी दोघांची एकमेकाविरोधात लढाई आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लढाईमध्ये. पण ते टार्गेट तिकडनं रवींद्र चव्हाणांवरती करतात की रवींद्र चव्हाण हे दहशत निर्माण करतायत, पैसे वाटतायत, फोडाफोडी करतायत, जे काय असेल ते रवींद्र चव्हाण करतायत. ते देवेंद्र फडणवीसांचं नाव घेत नाही आहेत. महाराष्ट्राचे नेते कोण आहेत? भाजपचे सर्वात मोठे देवेंद्र फडणवीस, त्यांना टार्गेट करत नाही निलेश राणे. एकनाथ शिंदे प्रचारासाठी तिकडे गेले असताना ते नारायण राणेंना भेटले. नारायण राणे हे भाजपच आहेत, पण नारायण राणेंना जय महाराष्ट्र करत ते भेटले. दोघंही माझी शिवसैनिक. एक मुलगा राणेंचा हा भाजपमध्ये आणि एक मुलगा आहे तो शिंदे सेनेमध्ये आहे. आणि राणे तिथे गुपचूप आहेत, शांत आहेत. राणे भाजपचाही प्रचार करत नाही आहेत. आणि एक प्रकारे आपली सहानुभूती ही तिथे निलेश राणे ज्या शिंदे सेनेत आहेत त्यांच्या उमेदवारांना त्यांना आहे सहानुभूती असं तिकडे दाखवत आहे. त्या ठिकाणी रवींद्र चव्हाण विरुद्ध निलेश राणे असा संघर्ष आहे. आणि तो संघर्ष अप्रत्यक्ष रवींद्र चव्हाण विरुद्ध नारायण राणे असा देखील आहे. कारण रवींद्र चव्हाणांचं टार्गेट आहे की कोकणामध्ये भाजपचीच ताकद असली पाहिजे, राणे घराणीची ताकद त्यांना संपवायची आहे. आणि हे स्पष्ट त्यांचा तो सगळा प्लॅन आहे. 100% भारतीय जनता पक्ष करायचं ते हे करणं भाग आहे असं त्यांना वाटतं. आता बघा, ज्यावेळी एका पाठोपाठ एक माणसं फोडायला सुरुवात केली, मग नगरसेवक असतील, शिंदे गटाचे 5 पदाधिकारी, माजी नगरसेवक वेगवेगळे भाजप नंतर असे तिकडे गेले. मग शिंदे सेनेने भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे, पत्नी कविता म्हात्रे यांना घेतलं. पुन्हा रवींद्र चव्हाणांनी आणखीन काही जणांना कल्याण डोंबिवलीमधल्या घेतल्या. आता सगळ्यांची नावं सांगत नाही, कारण सगळ्या महाराष्ट्रातला प्रेक्षक वर्ग आहे, त्या सगळ्याला बारीक सारीक सगळ्या तपशिलामध्ये रस नाही. मोठा मुद्दा काय आहे याच्यामध्ये, तो असा आहे की केंद्र स्तरावरती तक्रार करू नये आपल्या विरोधात रवींद्र चव्हाण ऐकायला तयार नाही आहेत. तुम्हाला आठवत असेल की माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं आणि एकनाथ शिंदे यांचंही बिनसलेलं होतं. आणि एका कार्यक्रमात तुम्ही मला काय विचारताय असं चंद्रशेखर बावनकुळेंना रागाने एकनाथ शिंदे सुनावत होते. भारतीय जनता पक्षाचे एक येते, त्यांचे सगळे नेते असतात ते आपल्या पक्षाची एकनिष्ठ जवळपास असतात. पक्षाचा विस्तार कसा होईल, मग इंडिव्हिज्युअल तुमचे काय संबंध आहेत याच्या पलीकडे ते काही वेळा बघतात की विस्तार कसा होईल. आणि कल्याण डोंबिवलीमध्येच मुंबईचा सगळा विकास, मुंबई म्हणजे कल्याण डोंबिवली, मुंबई म्हणजे ठाणे भिवंडी या पुढच्या काळात, मुंबई म्हणजे पालघर डहाणू, इथेच विस्तार होते, इथे नवीन प्रकल्प येते, इथे पायाभूत प्रकल्प होत आहेत, इथे मोठी इन्व्हेस्टमेंट येते, देश विदेशातले कारखानदार तिकडे येतात, गुंतवणूकदार तिथे येतात, स्टार्टअप्स तिथे होत आहेत आणि होणार आहेत. आणि त्या ज्या महानगरपालिका आहेत त्यांचं उत्पन्नही वाढणार आहे तिकडचं. मग ते उल्हासनगर असेल, बदलापूर असेल, ठाणे डोंबिवली, अंबरनाथ, हे सगळ्यांचं उत्पन्न या पुढच्या काळामध्ये वाढणार आहे. आणि म्हणून पैसे तिथे आहेत, त्या ठिकाणावरती आपला संपूर्ण कॉन्सन्ट्रेशन असं. एक तर शिंद्यांचा बालेकिल्लाच तिथे आहे. आणि आता जर भारतीय जनता पक्षाचा प्लॅन असा आहे की तिकडची रसद तोडली. रसद कशी तोडायची
की ज्या ठिकाणी जो पैसा येतो आहे तिकडच्या ठाणे जिल्ह्यामधनं शिंदे सेनेला, ती रसद, ते सगळे रसदीचे मार्ग तोडायचे म्हणजे काय, तिथे ताकदच कमी करायची त्यांची. मग 2019मध्ये श्रीकांत शिंदेंना तिकडचं तिकीट त्यांना द्यायचंच नाही, कारण त्यांना सांगायचं की आमच्या इथे महानगरपालिका आमच्याकडे सगळ्या, महापौर आमचा आहे, दीपेश म्हात्रे यांचं नाव घेता येते महापौर म्हणून उद्या, ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातला एक मोठा नेता शिंदे सेनेत जाण्याच्या ऐवजी तो भाजपने आपल्याकडे घेतला. तर तिकडे आमदारकीची म्हणजे आमदारकीसाठी जास्त मतदारसंघ पुढच्या वेळी 2029मध्ये आमच्याकडे असले पाहिजेत. लोकसभेचा मतदारसंघ आमच्याकडे असला पाहिजे. तिकडचे जास्तीत जास्त महापौर आमचे असले पाहिजेत. महानगरपालिका ठाणे जिल्ह्यातले आमच्याकडे जास्ती असल्या पाहिजेत. एकदा ते रसद त्यांची तोडली की शिंद्यांची ताकद कमी होते. एवढंच नव्हे तर नगरसेवा हे नगरविकास हे खातं जे शिंदेंकडे आहे, किंवा गृहबांधणी गृहनिर्माण हे जे खातं त्यांच्याकडे, ज्याच्यामधून मोठमोठे प्रकल्प किंवा विकास योजना आकाराला येतात, त्यावरती सुद्धा बारकाईने लक्ष देवेंद्र फडणवीस ठेवतील या पुढच्या काळात, की ज्यामध्ये जे पैसे कसे वळवले जातात आपल्याला माहिती आहे. आता मेघा इंजिनिअरिंगचा जो प्रोजेक्ट होता तो 3,000 कोटी रुपयांनी त्याची कॉस्ट वाढवली होती. न्यायालयाने तिथे ताशेरे मारले. याकडे अधिकाधिक लक्ष देऊन शिंद्यांच्याकडे असणारी जी ताकद, आर्थिक ताकद, ती कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि एकदा तो कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल की शिंदे काही करू शकत नाही. शिंद्यांचा पक्ष संपूर्णतः पैसे वाटपावरती आधारित आहे. आता गंमत अशी की ज्यावेळी रवींद्र चव्हाणांनी फोडाफोडी सुरू केली आक्रमकपणे अत्यंत, त्या क्षणी शिंदे सेनेचे नेते म्हणायला गेले तुम्ही 2 फोडले तर आम्ही 4 फोडतो. आता रवींद्र चव्हाण म्हटलं तुम्ही 4 फोडलं तर आम्ही 8 फोडू. ते ऐकायलाच तयार नाही आहेत. मग काय करायचं? मग रवींद्र चव्हाणांनी एका कार्यक्रमात तिथे गेले, कुठल्या ते उद्घाटनाच्या, तिथे त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या. म्हणजे रवींद्र चव्हाण हे आता टार्गेटवरती आहेत शिंदे सेनेच्या. कारण रवींद्र चव्हाणांनी श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांना शिंगावर घेतलेलं आहे. खाजगीमध्ये अनेक भाजपचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना, मी नावं सांगत नाही, किती तुच्छतेने त्यांच्याबद्दल बोलत होते हे मला माहिती आहे. कोण आमच्या डोक्यावर बसवलेलं आहे मुख्यमंत्री म्हणून, त्यांची काय क्षमता आहे वगैरे वगैरे. आता हे जास्त सांगत नाही. त्यामुळे एक भारतीय जनता पक्षातल्या अनेक नेत्यांबद्दल, एकनाथ शिंदेंबद्दल रागसुद्धा आहे. पण आमची ताकद जास्त असताना यांना मुख्यमंत्री केलं, आमच्या फडणवीसांना केलं नाही, किंवा आम्ही फडणवीस नाही, आमच्यापैकी अनेक जण तयार होते त्यांना केलं नाही. ही एक भावना भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यामध्ये, वरिष्ठ नेतृत्वात आणि कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा आहे. शिंद्यांच्या हाताखाली फडणवीसांना काम करावं लागलं म्हणून केवळ फडणवीसांना नमतं घ्यावं लागलं नाही, अनेक भाजपच्या कार्यकर्त्यांना संताप आलेला होता याचा. आणि हा संताप चंद्रकांत दादा पाटील यांनी बोलूनही दाखवला होता, काय करणार म्हणून. त्यांचा एक उद्गारसुद्धा याबाबत प्रसिद्ध होता. आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात बघा, सहकार क्षेत्रातले नेते त्यांच्याकडे आहेत. आज ग्रामीण भागातले नेते त्यांच्या भाजपकडे आहेत. काँग्रेसमधले नेते त्यांच्याकडे आहेत. उद्धव ठाकरेंचे नेते त्यांच्याकडे आहेत. अनेक नेते आयात केलेले त्यांच्याकडे आहेत. ग्रामीण पार्श्वभूमीमधले, शहरी पार्श्वभूमीचे ओबीसी नेते आहेत, मराठा नेते आहेत. सगळी ताकद वाढलेली त्यांची, देशामधली ताकद वाढते त्यांची. मग एकनाथ शिंदेंचे लाड का पुरवायचे? ते निघून गेले रागाने, उसून निघून गेले, त्यांची कशाला पर्वा करायची अशी भावना आहे. आणि कल्याण, डोंबिवली आणि ठाणे जिल्ह्यामध्येच त्यांना चितपट केलं उद्या तर एकनाथ शिंदेंचा आवाजच कमी होईल असं त्यांना वाटतं. तर त्यामुळे मग प्रताप सरनाईक म्हणाले की आमची माणसं गेली तर काय ती त्या भागातली लोकल माणसं आहेत, त्यांनी काय फरक पडतो असं प्रताप सरनाईक म्हणाले. पण प्रताप सरनाईक हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात कठोरपणे काही बोलले नाही.
आणि तुम्हाला सांगतो की आजच एक बातमी आली आहे, त्यामध्ये रवींद्र चव्हाण काय म्हणतात की वसई विरार महापालिका दत्तक द्या. कोणाला दत्तक द्या? की शहराला योग्य नेतृत्वाची गरज आहे. वसई विरार महापालिका फडणवीसांना दत्तक द्या, असं वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी करून एक प्रकारे एकनाथ शिंदे आणि त्यांची माणसं तिथलं नेतृत्वच देऊ शकत नाही चांगलं, असंच ते सुचवत आहेत. ते संजय शिरसाट म्हणाले की मग वेळ आली तर आम्ही स्वतंत्रपणे निवडणुका लढवू. कुठल्या निवडणुका लढवू? वेगवेगळ्या, म्हणजे विधानसभा, लोकसभा, असं ते म्हणाले संजय शिरसाट. तसं म्हणून काहीच उपयोग होणार नाही, कारण जर विधानसभा आणि लोकसभा स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या तर शिंदे सेनेची वाट लागेल, पूर्ण बोऱ्या वाजेल त्यांचा पुढच्या आगामी निवडणुकात. संजय शिरसाट हे आपल्या नेत्याचं प्रेम संपादन करण्यासाठी ते बोलत आहेत, कारण संजय शिरसाट यांचा गेम फडणवीसांनी वाजवला आहे. त्या तिकडची बिवलकरांची जी जमीन आहे, ज्याचं ते प्रकरण आहे सिडकोचं, जेव्हा सिडकोचे अध्यक्ष असताना संजय शिरसाट यांनी जे प्रकरण त्यांचं झालेलं आहे त्याची चौकशी लावलेली आहे. त्यामुळे हे काही बोलू शकत नाही. एक संतोष बांगर यांच्या विरोधात देवेंद्र फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली आणि त्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंना सुद्धा नाराजी व्यक्त करावी लागली. त्याच्या अगोदर एकनाथ शिंदे काही बोलले नव्हते की संतोष बांगर हे मतदान केंद्रामध्ये जाऊन जी दादागिरी करतायत, आचारसंहितेचा भंग करतायत, ते चुकीचं आहे असं ते आधी बोलले नव्हते. एकनाथ शिंदे नंतर बोलले, प्रश्न विचारल्यावरती आणि शेजारी फडणवीस असल्यामुळे बोलले. संजय गायकवाड त्यांच्या दादागिरीच्या विरोधात देवेंद्र फडणवीस बोललेले आहेत बघा. पण ते नितेश राणे यांना अशा प्रकारे समज जास्त वेळा देत नाहीत किंवा आपल्या पक्षातल्या लोकांबरोबर देत नाहीत. भारतीय जनता पक्षाचे जे नेते शिंदे सेनेवर टीका करतात त्यांना देवेंद्र फडणवीस तशा प्रकारे समज देत नाहीत, आवरत नाहीत. वादग्रस्त काही वक्तव्य केले तर फार त्यांना बोलत नाहीत. याचा अर्थ काय आहे की शिंदे हे टार्गेटवरती आहेत. अजितदादांचे जे नेते आहेत ते इतके टार्गेटवर नाहीत, त्यांचाही गेम वेळेवरती होईल, पण सध्या टार्गेटवर कोण आहे ते शिंदे सेना आहे. आणि त्यामुळे आज अशी गोष्ट आहे की शिंदे सेनेचा गेम वाजणार का आणि केव्हा, हाच केवळ प्रश्न आहे. बघा 2 डिसेंबरनंतर तुम्हाला कळेल काय ते, असं रवींद्र चव्हाण बोललेलेच आहेत. आणि 2 डिसेंबरनंतर काय होणार नेमकं याचा आपण अंदाज बांधू शकतो. पण काय होणार याचा अर्थ असा आहे कदाचित की आणखीन आक्रमकता भाजपची वाढेल आणि ती टप्प्याटप्प्याने वाढेल, आणखीन फोडाफोडी ते करतील आणि एकनाथ शिंदे काही करू शकणार नाही. आज एकनाथ शिंदेचे नेते म्हणतात की हे आमिष दाखवून महामंडळ देत आहेत, आमदारकीचं आश्वासन देऊन फोडाफोडी करत आहेत आणि वेगवेगळे आमिष दाखवतात, असं गद्दार सेनेचे, मिंदे सेनेचे लोक म्हणतात. अरे तुम्ही काय केलं? उद्धव ठाकरेंची माणसं कशी फोडली तुम्ही? म्हणजे अगदी गटप्रमुख, उपशाखा प्रमुख, शाखा प्रमुख यांना तुम्ही लाखोंची आमिष दाखवली. किंवा एखादं गणेश मंडळ असेल त्या ठिकाणी तुम्हाला वेगळं कार्यालय देऊ असं सांगायचं आणि करोडोंची आमिष दाखवली तुम्ही. आणि ती आमिष पूर्ण केल्यानंतर तुमच्याकडे आली. तुमचे काय असे सुविचार होते, तुमचे काय असा थॉट होता की तुमच्याकडे लोकांनी आकर्षित व्हावं? तुमच्याकडे पैसे आहेत म्हणूनच लोक उद्धव ठाकरेंच्याकडनं तुमच्याकडे आली, तुमच्याकडे सत्ता आली. कारण भाजप तुमच्या, महाशक्ती तुमच्या मागे होती. महाशक्ती माझ्या मागे आहेत असं सांगितलं होतं. आता महाशक्तीने छत्र काढून घेतलं आणि उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये विरोधी निकाल लागला तर एकनाथ शिंदे सेनेतले अनेक जण भाजपचा मार्ग चोखाळतील, भाजपच्या वाटेकडे जातील ते. आणि तसं जेव्हा तुमचे आमदार जातील त्या वाटेकडे, आणि असं बिहारमध्ये यापूर्वी घडलेलं आहे. नितीश कुमार यांची काही माणसं भाजपने फोडलेली आहेत मित्रपक्ष असताना देखील. तेव्हा भाजप हे करू शकतं. आणि भाजपचं हा जो चेहरा आहे, जो आत्ता आपण काय म्हणतात, जन्माजन्माचे मित्र आहोत असं जे भाजप दाखवत आहे,
ते योग्य वेळी आपले पंजे बाहेर काढतील आणि चावे घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीला तुम्हाला आलिंगन दिलं, मग गुदगुल्या करायला सुरुवात केली. मग दोघंजण एकत्रपणे नाचत होतात की महाविकास आघाडीचा कसा आम्ही पालापाचोळा केला आहे. आता तुम्हाला बोचकारे काढायला लागले, मी विशेषतः शिंदेला, आणि बोचकारे इतके काढायला लागलेले आहेत की तुम्हाला त्रास होते, तुम्ही चडफडताय आतून आणि काही करता येत नाही, सहन तर होत नाही आणि सांगताही येत नाही. सांगितलं तर कोणी ऐकत नाही, सांगितलं फडणवीस ऐकत नाहीत, अमित शहा ऐकत नाहीत, मोदी ऐकत नाहीत, आणि रवींद्र चव्हाण तर ऐकायलाच मागत नाही आहेत. तेव्हा करणार काय? म्हणून हा त्रास सुरू आहे. पोकळ धमक्या दिल्याशिवाय, पोकळ इशारे दिल्याविना एकनाथ शिंदे किंवा त्यांचे समर्थक काही करू शकत नाहीत. आता हळूहळू यांचा गेम वाजणार आहे, हे नक्की. तुर्तास इथेच थांबतो. हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा. शेजारचं बेल आयकनचं बटन दाबून सबस्क्राईब करा हेमंत देसाई ऑफिशियल हा चॅनल, आणि आपल्या मित्रमंडळींमध्ये हा व्हिडिओ आणि सगळेच व्हिडिओ शेअर करा, व्हायरल करा, हे आवाहन करतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.